श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या दिनांक 25 जून या दिवशी आलेली आहे या वर्षीची अंगारक चतुर्थी. तर पहा, अंगारक चतुर्थी ही ज्या दिवशी मंगळवार असतो आणि मंगळवारच्या दिवशी जी संकष्टी चतुर्थी येते तिला अंगारक योग हा तयार होत असतो. म्हणून या चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. अंगारक संकष्ट चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. तर पहा, ज्या वेळेस आपण अंगारक संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो तेव्हा आपण पूर्ण वर्षभरामध्ये ज्या संकष्ट चतुर्थी येतात त्यांचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. या दिवशी व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि या दिवशी सेवा उपाय करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व दिलं जातं. या दिवशी जर आपण काही सेवा आणि उपाय जर केले तर त्याचे योग्य ते फळ हे आपल्याला प्राप्त होते. तर आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. पान जर आपण घरामध्ये घेऊन आलास तर आपल्या घरामध्ये जी 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन जाईल. आपली कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही विघ्न संकट अडचणी ज्या आहेत तर ते बाप्पा दूर करतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय इच्छापूर्ती उपाय आहे. आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या, कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तुमच्या मनामध्ये धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्याचबरोबर नोकरी प्राप्तीसाठी, व्यवसायात प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी कोणतीही तुमची इच्छा असू द्या त्या इच्छेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय तुम्ही घरामध्ये केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. तर पहा, हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांवर तुपाचा अभिषेक करतात. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल हे खूप प्रिय आहे, त्यामुळे लाल जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचा आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर मोदकाचं नैवेद्य तुम्ही देखील या दिवशी दाखवू शकता. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अशी झाडं आहेत ज्यामध्ये देवी देवतांचा वास असतो. म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते त्या विशेष तिथीवर त्या झाडांची पूजा केली जाते. जसं की वडाचं झाड, तर वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे वास करत असतात आणि त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू आणि अनेक देवी देवतांचा वास असतो. तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. त्याचप्रमाणे अगदी गणपती बाप्पांना प्रिय असणारे झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड. तर पहा, जास्वंदीच्या झाडाची फुलंच देखील नाही तर पानं देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांच्या या विशिष्ट तिथीला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या जास्वंदीच्या झाडाचं पान आपल्याला सकाळीच घरामध्ये घेऊन यायचं आहे. हे पान तुम्हाला लाल जास्वंदीच्या फुलाच्या झाडाचं आणायचं आहे. पान घेऊन येताना कुठेही तुटलेलं फाटलेलं असेल असं घेऊन येऊ नका. चांगलं आणि व्यवस्थित पूर्ण डेट असणारं पान तुम्हाला घेऊन यायचं आहे. हे पान घरी घेऊन आल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. वाटलंच तर तुम्ही गंगाजल टाकून सुद्धा हे पान धुवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हळद आणि कुंकवाची पेस्ट करायची आहे आणि त्यामध्ये ही पेस्ट कुंकवाची केल्यानंतर तुम्हाला एका काडीने, म्हणजे त्या जास्वंदाच्या झाडाची काडी आणली तरी चालेल आणि त्या काडीने तुम्हाला या जास्वंदीच्या झाडावरती तुमची जी बी इच्छा असेल तर ती तुम्हाला त्या कुंकवाच्या साह्याने काडीने लिहायची आहे.
पहा, इच्छा लिहिताना जर तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी इच्छा लिहायची असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं, लक्ष्मी प्राप्तीसाठी लिहायची असेल तर लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती असं तुम्हाला लिहायचं आहे. मुलांची प्रगती, पतीची प्रगती, घराची प्रगती अशी तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये तुमची जी इच्छा आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहे. इच्छा तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 21 दुर्वा देखील घ्यायच्या आहेत. तर पहा, बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत. अमृत समान दुर्वा मानल्या जातात. ह्या अमृत समान असणाऱ्या दुर्वा बाप्पांनी ग्रहण केल्या होत्या, त्यामुळे तुम्हाला बाप्पांना ह्या दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्या दुर्वा देखील घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला ज्या दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा चरणाशी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते त्या तांदळाच्या प्लेटवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून त्या पानावरती ते पान जे आहे त्याची प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. दोन्ही हात जोडून इच्छा व्यक्त करायची आहे. जी बी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षांचं पठण करायचं आहे. 3 वेळा पठण करून झाल्यानंतर तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे. नंतर गणपती बाप्पांचा ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत एकदा हात जोडून तुमची इच्छा जी आहे तर ती परत एकदा गणपती बाप्पांना सांगायची आहे. त्यानंतर हे दिवसभर म्हणजे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला गणपती बाप्पा समोरच ठेवायचं आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर देवघरातील दिवा, धूप, दीप हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. संपूर्ण दिवसभर तुम्ही ते पान देवापाशी ठेवल्यानंतर तुम्ही संध्याकाळी 5 वाजता ते पान उचलायचं आहे. तर पहा, आपल्याला ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्या होत्या तर त्या दुर्वा ह्या पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर जे तांदूळ घेतले होते त्यातले 11 अखंड तांदूळ, त्यानंतर तुम्हाला ते 11 अखंड तांदूळ त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि एक धागा घेऊन तुम्हाला हे दुर्वा आणि ते पान बांधून ठेवायचं आहे. आणि पहा, अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे आपण सर्वजण गणपती बाप्पांच्या मंदिरात जातोच, त्यामुळे तुम्हाला हे पान घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर गणपती बाप्पांच्या चरणाशी हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्ही दोन्ही हात जोडून परत तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय एकदा करून पहा, तुमची इच्छा ही 100% पूर्ण झाली समजा आणि तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती तुमची ह्या उपायाने नक्कीच बाप्पा पूर्ण करतील. यानंतर तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाणार आहात तेव्हा गणपती बाप्पांच्या चरणाशी कुणी गहू किंवा तांदूळ अर्पण केलेले असतील तर त्यातले गहू किंवा तांदूळ तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे. ते तुम्हाला घरी आणून एका पुडीमध्ये बांधायचं आहे आणि ते तुम्हाला कायमस्वरूपी स्वतःजवळ ठेवायचं आहे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात तेव्हा तुम्हाला ते तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे. घरातील मुलं परीक्षेला जात असतील तेव्हा त्यांच्यासोबत ती पुडी द्यायची आहे किंवा मुलं खूप मोठा इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही पुडी त्यांच्याजवळ द्यायची आहे. म्हणजे जे बी महत्त्वाचं काम तुम्ही करण्यासाठी जाणार आहात तेव्हा तुम्हाला ही पुडी सोबत घेऊन जायची आहे, जेणेकरून तुमच्या त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाही आणि तुम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होईल. तुमचे महत्त्वाचे काम झाले की परत तुम्ही ती पुडी गणपती बाप्पांसमोर ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं आहे तेव्हा ती पुडी उचलून परत तुम्ही स्वतःजवळ घेऊ शकता. हा उपाय सुद्धा करून पहा, कारण या उपायाचे सुद्धा अनेक जणांना खूप सारे फायदे झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही उपाय सांगते ते उपाय जर तुम्ही केले तर तुम्ही एकदा करून पाहिलं की तुम्हाला लगेच त्याचे अनुभव हे मिळायला लागतील. त्यामुळे उपाय तुम्ही नुसतं ऐकून उपयोग नाही, तुम्ही तो उपाय स्वतः करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.